रुपाली चाकणकर या सध्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेस सदिच्छा भेट दिली. शुभम गुप्ता आयुक्त मनपा यांनी स्वागत केलं. उपायुक्त विजय यादव, पृथ्वीराज चव्हाण, शहर अभियंता, सहाय्यक आयुक्त डोईफोडे, सचिन सागावकर, प्रज्ञा त्रिरण, अनिस मुल्ला, विनायक शिंदे, डॉक्टर रवींद्र ताटे, डॉक्टर वैभव पाटील, सुनील पाटील, सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं. आयुक्त तथा यांच्या टीम यांचं अभिनंदन केलं. यावेळी श्रीमती रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी मनपा क्षेत्रातील गर्भनिदान केंद्रास भेट देऊन तपासणी करावी. ही कारवाई तात्काळ करण्यात येईल. महिला स्वच्छतागृह नव्याने उभे करून आहेत ते त्यांची दुरुस्ती करून घ्यावी अशी सूचना दिल्या आहेत. नालेसफाई, स्वच्छता यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, प्राध्यापक पद्माकर जगदाळे, जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विष्णू माने, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्रीमती जयश्री पाटील, जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जमील बागवान, अध्यक्ष शहर राष्ट्रवादी काँग्रेस बिरेंद्र थोरात, अतहर नायकवडी, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.